नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, इंजिनिअरिंग करायचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ब्रांच कोणती निवडू। इंजिनिअरिंग करतोय म्हणजे मला 4 वर्षांनंतर डिग्री कोणत्या ब्रांचमधून भेटणार आहे, या सर्व गोष्टींची मनात तुमच्या कल्पना आहे, आयडिया तुम्हाला वेगवेगळ्या सुचत आहे की मला। आणि एक प्रश्न नेहमी पडलेला असतो की मी ब्रांच कोणती घेऊ की 4 वर्षांनंतर त्या ब्रांचमधून मला चांगली प्लेसमेंट भेटणार आहे आणि इन फ्युचर त्या ब्रांचला चांगला स्कोप आणणार आहे। आता दोन प्रकार पडतात इंजिनिअरिंग मध्ये, एक टेक ब्रांच, नॉन टेक ब्रांच म्हणजे कोर ब्रांचेस, बरोबर। तर आता टेक ब्रांचेस मध्ये कोणत्या ब्रांचेस आहे? सीएसआयटी, एआयएमएल, एआयडीएस, एआयसीएसई, आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, सायबर सिक्युरिटी आणि एसई सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, अशा भरपूर ब्रांचेस आहेत। त्यानंतर कोर ब्रांचेस मध्ये कोणते आहेत? सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, आयसीटी म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल इंजिनिअरिंग, आयसीई इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंग, केमिकल आणि रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, अशा भरपूर वेगवेगळ्या ब्रांचेस आहे, बरोबर। आता ईएनटीसी ब्रांच कुठे येते? ईएनटीसी, तर ईएनटीसी जर विचार केला ना तर आपण ईएनटीसी कोर प्लस टेक असं कन्सिडर करतो, कोर प्लस टेक। आणि जे काय टेक ब्रांचेस आहेत ना त्यापेक्षा ईएनटीसीचा कट ऑफ थोडाफार कमी असतो आणि ज्या काय कोर ब्रांचेस आहेत ना त्यापेक्षा ईएनटीसीचा कट ऑफ थोडाफार जास्त असतो। हा ईएनटीसीचा एक बेनिफिट आहे, बरोबर। तर आता एक विचार करायचा की मी इंजिनिअरिंग करतोय ना, मला 4 वर्षानंतर प्लेसमेंट कोणत्या ब्रांचेस मधून असणार आहे, बरोबर। आता सपोज सीएस घेतलं, आयटी घेतलं, सीएसचा कट ऑफ तर जास्तच आहे, बरोबर। सपोज आपण याला प्लस 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 देऊ। आता जर आयटीचा विचार केला तर याला प्लस प्लस 2 प्लस देऊ, म्हणजे याचा कट ऑफ थोडाफार कमी आहे। आणि आता ज्या काय राहिलेल्या ब्रांचेस आहेत ना तर यांचा कट ऑफ थोडा अजूनच कमी आहे, बरोबर। आता दादा या टेक ब्रांचेसचा सिलेबस कसा असणार आहे? जो सिलेबस तुम्हाला सीएस ला आहे ना, तो जो सिलेबस तुम्हाला आयटी ला आहे ना, जो सिलेबस रिमेनिंग जे काय टेक ब्रांचेसला आहे ना, तर 100% सिलेबस तुम्हाला या सर्व ब्रांचेस साठी सारखाच आहे, काहीच बदल नाही यामध्ये, 100% सिलेबस। आता दुसरी गोष्ट, जी कंपनी तुम्हाला प्लेसमेंटला येणार आहे ती अगोदर रेफरन्स कोणाला देणार? या ज्या काही टेक ब्रांचेस आहेत ना सगळ्यांनाच कंपनी तुम्हाला रेफरन्स देणार आहे, या गोष्ट लक्षात ठेवा। सिलेबस सेम आहे, प्लेसमेंटला जर कंपनी आली तर सगळ्यांना सेमच प्लेसमेंट आहे, या सर्व गोष्टी टेक ब्रांचेस मधून भेटणार आहे। त्यामुळे सीएस, आयटी, एआयएमएल, एआयडीएस, एआय याचा विचार करताना चांगलं कॉलेज कोणतं भेटणार आहे याचा विचार करा, म्हणजे टॉप रँकिंग कोणत्या कॉलेजेसची आहेत तर घेताना या गोष्टींचा विचार करायचा आहे। आता कोर ब्रांचेसचा विचार करताना तुम्हाला सिव्हिलला खूप कमी काय कट ऑफ दिसेल, चांगलं कॉलेज भेटेल, मेकॅनिकलला, इलेक्ट्रिकलला, इन्स्ट्रुमेंटेशनला, केमिकलला, रोबोटिक्सला सगळ्यांना खूपच कमी कट ऑफ आहेत। आणि तुम्हाला या गोष्टीतून एक बेनिफिट भेटणार आहे, ती म्हणजे तुम्हाला टॉप कॉलेज भेटणार आहे, कमी पर्सेंटाइल मध्ये टॉप कॉलेज भेटणार आहे। पण आता एनटीसी मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन या गोष्टी शिकायला भेटणार आहे, इलेक्ट्रिकल मध्ये थोडेफार 50% इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी शिकायला भेटणार आहे, पण 50% थोडंफार वेगळं शिकायला भेटणार आहे। मेकॅनिकल, सिव्हिल या सर्व ब्रांचेस आहेत त्या तर त्यांच्या नावानुसार त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी शिकायला जास्त भेटणार आहे। म्हणजे यामध्ये कसं आहे की तुम्हाला 100% सिलेबस सेमच असणार आहे, पण यामध्ये त्यांच्या नावानुसार तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटणार आहे, बरोबर। आता ज्या मुलांची इच्छा मेकॅनिकल मध्ये आहे त्यांनी मेकॅनिकल घ्या, ज्या मुलांची इच्छा इलेक्ट्रिकल मध्ये आहे त्यांनी इलेक्ट्रिकल ट्राय करा, केमिकल, रोबोटिक्स ज्या मुलांची ज्याच्यात इच्छा आहे ना तर ते ट्राय करा। पण लो पर्सेंटाइलला ज्या मुलांना लो पर्सेंटाइल आले आहेत ना त्यांनी या कोर ब्रांचेस ट्राय करायला काहीच हरकत नाही, कारण की त्यांना टॉपचं कॉलेज भेटणार आहे। तर या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे, म्हणजे प्रत्येकालाच प्रश्न पडलेला की ब्रांच कोणती निवडू। तर ज्या मुलांना कोडिंग मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी टेक ब्रांचेस साठी जाणार आहे, तर या सर्व ब्रांचेस सेमच आहेत, त्यांचा सिलेबस सेम आहे, प्लेसमेंट पण सारखेच आहेत। तर त्या ठिकाणी आपल्याला विचार काय करायचा आहे की टॉप कॉलेज मला कसं मिळेल, म्हणजे सिक्वेन्स देताना सीएसआयटी जर द्यायचंच आहे पण यामध्ये थोडंफार जे काय कट ऑफचा चेंजेस आहेत ना तर त्यामधून आपल्याला टॉप कॉलेज भेटण्याची चान्सेस जास्त आहे। आता या कॉलेजेसमध्ये जर 70-80 पर्सेंटाइल जरी आले किंवा 50-60 पर्सेंटाइल आले, कमी पर्सेंट आले तरी तुम्हाला चांगल्यातून चांगलं कॉलेज भेटणार आहे, ज्या ठिकाणी कंपनी आता ते प्लेसमेंट होतात आहे। असं काहीच नाहीये की ज्या जवळपास एखाद्या कॉलेजमध्ये जर 100 कंपनी येत असतील ना तर 70 ते 80% कंपन्या प्रत्येक मुलाला ऑल ब्रांचेसचा क्रायटेरिया ठेवतातच, ऑल ब्रांचेस। म्हणजे तुम्हाला जर मेकॅनिकल भेटलं पण चांगल्या कॉलेजेसमध्ये भेटलं तर तुम्ही बाकी जे काही साइड बाय साइड कोर्सेस करा आणि त्यातून टेक ब्रांचेसची प्लेसमेंट घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, बरोबर। या सर्व गोष्टी आहे।
आता दादा मला चांगलं कॉलेज कोणतं, चांगली ब्रांच निवडायची कशी, मला चांगलं कॉलेज भेटू कसं शकतंय, तर यासाठी दादा सीईटी वाला पर्सनल काउन्सिलिंग दिले. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण प्रोव्हाइड केलेली आहे, ते तुम्ही फिलअप करा आणि माझा नंबर पण दिलेला आहे, यावर तुम्ही कॉल करू शकता काउन्सिलिंगसाठी एनरोलमेंट करण्यासाठी. आणि जो काही व्हिडिओ आहे ना, टेक ब्रांचेस, कोर ब्रांचेस, ब्रांच कोणती निवडायची इंजिनिअरिंग मध्ये, तर तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आणि इथून पुढे जे काही ऍडमिशन प्रोसेस आहे त्यावर आपले जे काही अपडेट असतील ना, तर तुम्हाला ते चॅनलवर भेटूनच जाणार आहे. तर शेवटी दादा सीईटी वाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.